भारतासह जगातील सर्वच देशांमध्ये प्रतिबंधित असलेला थाई मांगूर माशाने भरलेला ट्रक राहता पोलिसांनी पकडला असून जवळपास 5 लाखांच्या आसपास या बंदी असलेल्या खतरनाक माशांची किंमत असून 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीष वमने यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार थाई मांगूर मासा हा मानवजातीसाठी अतिशय घातक असून नरभक्षक प्रजातीतील हा मासा आहे. त्याचप्रमाणे या माशाची अनेक वैशिष्ट्येसुद्धा आहेत. त्यातील सामान्य मासा साधारण पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही, मात्र मांगूर मासा जमिनीवर सुद्धा सरपटत चालू शकतो. तसेच ज्या नदीत किंवा तलावात हा थाई मांगूर मासा वास्तव्य करतो त्या पाण्यातील जवळपास सर्वच मासे, जीवजंतू व वनस्पती या सर्वांना खाऊन फस्त करत असल्याने, त्यातच चक्क माणसाला सुद्धा हा मासा खात असल्याने व या माशाच्या सेवनाने कर्करोग व इतर जीवघेणे आजार मानवजातीला होत असल्याने या नरभक्षक प्रजातीतील माशांना भारतासह जगातील सर्वच देशांमध्ये पाळण्यास किंवा खाण्यास बंदी करण्यात आली आहे. आज राहता पोलिसांनी भिगवण येथून उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या ट्रकबाबत माहिती मिळताच राहता पोलिसांनी सापळा रचत या ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले असून पोलीस अधिकारी, मत्स्य विभागाचे अधिकारी व पंचांच्या उपस्थितीत राहताजवळील डम्पिंग ग्राउंडमध्ये JCBच्या सहाय्याने मोठा खड्डा घेत या माशांना संपूर्णपणे त्यात पुरण्यात आले. या ट्रकमध्ये तब्बल 4,500 किलो माशांना अतिशय उच्च दर्जाच्या प्लास्टिक कागदात हौद बनवून पाण्यात ठेवण्यात आले होते. भर पावसात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या माशांची विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीष वमने, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भरलेल्या ट्रकला पण पकडण्यात आले राहता पोलीस स्टेशनवर. काय नेमकी कारवाई आहे, कशा पद्धतीने? राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक 6 जून रोजी रात्रीच्या वेळी जेव्हा आपली नाकाबंदी चालू होती, या नाकाबंदी दरम्यान आपल्याला एक ट्रक जाताना आढळून आला. त्याच्या जवळ गेलं असता त्याच्यातून पाण्याचा आवाज येत होता. त्याच्यामुळे संशयास्पद वाटल्याने आपण पाहणी केली असता त्याच्यामध्ये आपल्याला मासे वेगवेगळे याचे आढळून आले आणि नंतर आपण त्याबाबत अधिक माहिती घेतली असता आपल्याला कळाले की त्यामध्ये जे भारतात आणि महाराष्ट्रात बंदी घातलेला मांगूर मासा आहे यांची वाहतूक केली जाते. याच्यानंतर आपण सदर ट्रक चालक याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. सर, कुठं आला होता आणि कुठे घेऊन चालला होता आणि किती क्विंटल माल त्याच्यामध्ये? आपण जो ट्रक ताब्यात घेतला त्याच्या जवळपास 4.6 टन ज्याची किंमत अंदाजे बाजार किंमत 4,60,000 रुपये आहे असे मांगूर मासा जप्त केलेला आहे आणि ही वाहतूक भिगवण येथून त्याने जे मासे आहेत ते भरून गाडी घेऊन तो मध्य प्रदेशात चाललेला होता अशी त्याच्याकडून माहिती मिळालेली आहे. मांगूर मासा नेमका काय असतो आणि का प्रतिबंधित आहे त्याला काय माहिती? मांगूर मासा हा खरं पाहायला गेलं तर इन्व्हेजिव्ह स्पेसीज म्हणतो आपण. थोडक्यात सांगायचं तर समजा आपण गवत पाहिलं तर गवतामध्ये काँग्रेस ही जी प्रजात आहे ती प्रजात एकदा एका ठिकाणी ते झाड लागलं तर ते पसरत जातं मोठ्या वेगाने आणि बाकीच्या झाडांना वाढू देत नाही. त्याप्रमाणे मांगूर माशाची प्रजात आहे आणि याच्यामध्ये जर मांगूर माशाचे प्रमाण एखाद्या ठिकाणी वाढले तर त्याच्यानंतर तिथे कोणत्याही दुसरी माशाची प्रजात जिवंत राहत नाही किंवा त्यांची वाढ होऊ देत नाही आणि त्याबरोबरच हा मानवी आरोग्याला देखील अपायकारक असतो आणि हा मासा पाण्याबाहेर देखील जिवंत राहू शकतो आणि त्याच्यामुळे या माशाची किंमत कमी असल्यामुळे त्याची अवैधरित्या लागवड करून त्याची विक्री केली जाते. काय उद्देश समोर आले का, कशासाठी घेऊन जातो? हा जो मांगूर मासा आहे याचा उपयोग खाण्यासाठीच केला जातो आणि हा म्हणजे विक्री करण्याच्या उद्देशाने आणि खाण्याच्या उद्देशानेच त्याची वाहतूक केली जात होती. परंतु जे आम्ही माहिती घेतली त्याच्यानुसार सदरचा मासा आरोग्याला देखील धोकादायक असतो आणि त्याचप्रमाणे पर्यावरणाला देखील धोकादायक असतो. त्यामुळेच भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने यावर बंदी घातलेली आहे आणि अशा अवैध माशांची वाहतूक होत होती त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे या माशाची लागवड करत होते जे त्याचे शेततळ्याचे वगैरे मालक आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून जे याचा व्यापारी जो आहे त्याच्यावर देखील आपण गुन्हा दाखल करत आहोत. किती लोकांना ताब्यात घेतले? सध्या आपण दोघांना ताब्यात घेतलेलं आहे आणि जे बाकीचे आरोपी त्यांचे देखील आपण शोध घेण्यासाठी पथके रवाना केलेले आहेत. आता काय करणार या मासा? हा मासा जो आहे तो आपण नष्ट करणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याला जमिनीत गाडले जाईल. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी व 11वी 12वीच्या आर्ट, कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. 100% निकालाची परंपरा असलेली संस्था, नवीन भव्य इमारत, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षकवृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा, आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी पिंपळवाडी रोड, शिर्डी. संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील, मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुऱ्हे मॅडम. मोबाईल क्रमांक 9822080163 तसेच 7350962585. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61,
श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 9767 06 6585.